राज्यामध्ये तापमानाची तीव्रता वाढल्यानं अंगाची लाही लाही होते। मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागलेत। विदर्भातील जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचलाय। विदर्भामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। पुण्यातील लोहगावमध्ये उष्णतेचा पारा हा 39 अंशांपर्यंत पोहोचलाय। कोरेगाव पार्क, शिवाजीनगर आणि चिंचवड परिसरातही उष्णतेचा वाढता चटका अंगाची लाही लाही करू लागलाय। संभाजीनगरमध्ये उन्हाचा चटका आता अधिक तीव्र होऊ लागलाय, तर वाढतं प्रदूषण, जंगलतोड आणि अनियंत्रित शहरीकरणामुळे 2026 हे वर्ष आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवलेली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हवामान अभ्यासक प्राचार्य सुरेश चोपणे जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। चोपणे सर, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजमध्ये। काय कारणं आहेत? काही कारणं आम्ही बातमीच्या माध्यमातून सांगितली, या व्यतिरिक्त काही कारणं आहेत का? आणि ही परिस्थिती नियंत्रणात आणायची असेल तर मग आपण सर्वांनी मिळून काय केलं पाहिजे त्याही विषयी चोपणे सर। नमस्कार सर। जवळजवळ 2001 पासून आपल्या भारतातलंच नव्हे तर संपूर्ण जगातलं जे तापमान आहे ते वाढायला लागलेलं आहे। आणि हे तापमान जे आहे सतत दर दशकानंतर हे वाढत आहे पुन्हा। म्हणजे 2010 मध्ये हे तापमानाची पुन्हा वाढ झाली, 2020 मध्ये पुन्हा ही वाढ झाली आणि आता 2030 पर्यंत सर्वाधिक तापमानाची वाढ ही होणार आहे। तर सुरुवातीला तापमान वाढण्याचं कारण असं असतं की आपल्या जर एरियामध्ये जिथे आपण राहतो तिथे जर जंगलं असेल, पाणी असेल तर तापमान कमी असते। परंतु आजकाल सर्व विकासाच्या नावाखाली काय झालं की शहरीकरण प्रचंड मोठं झालेलं आहे आणि वृक्षतोड जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झालेली आहे आणि शहरीकरण झालं, औद्योगिकरण याच्यामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात आलं आणि प्रदूषणाची वाढ झाली। एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे, जो आपल्याला कमी पाहिजे होता, त्याचं प्रमाण आता जवळजवळ 300 पर्यंत एअर क्वालिटी इंडेक्स बहुतेक शहरात झालेलं आहे। तर ही जी कारणं आहेत, ही कारणं आहे की जमिनीचं तापमान ती वाढवत असते आणि म्हणून मग काय होतं, जमिनी तापमान वाढले की लो प्रेशर एरिया तयार होतो तिथे आणि मग लो प्रेशर एरिया झाला की बाहेर असणारी जी गरमी आहे ती तिथे वाहत वाहत तिथे येत असते। थंडी असेल तरी तिथे येत असते आणि पावसाळा असेल तरी तिथंच येत असते। तर याचं कारण जे मुख्य आहे जगामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये, कारण भारताचा 9वा नंबर जवळजवळ आला आहे या इंडेक्समध्ये, तर याचं कारण हे आहे की तापमान जमिनीचं जे आहे ते कसं कमी करता येईल आपल्याला। वृक्षतोड जी आहे ती कशी आपल्याला म्हणजे ती थांबवून आपल्याला जिकडे तिकडे वृक्ष कशी लावता येईल। शहरीकरण जे आहे ते मोठं, अर्बनायझेशन इतकं मोठं झालेलं आहे की आता तिथे तापमान खूप वाढलेलं आहे। तर हे जर कमी करू शकलो तरच आपण तापमान कमी करू शकतो आणि जगामध्ये जे वाढता जो थंड लहरी आहे, उष्ण लहरी आहे, हा आपल्याला कमी करता येईल। सर, हे जर आपण केलं नाही, म्हणजे जे उपाय आपण सुचवताय ते जर केले नाहीत तर त्याचे भविष्यातले परिणाम काय असू शकतात, ते किती भीषण असू शकतात याविषयी थोडं। आपल्याला माहित असेल की जागतिक लेवलवर वैज्ञानिकांनी आपल्याला 1.5 ही लिमिट दिलेली आहे तापमानाची, सरासरी तापमान जगाचं जे आहे ती लिमिट 30 नंतर दिलेली आहे। परंतु 1.5 ते काही ठिकाणी तर 1.9 इतकी लिमिट आत्ताच आपल्याला झालेली आहे 2026 पर्यंत आणि 1.9 जी आहे तापमान आहे ते आता 2030 पर्यंत होणार आहे। इतकी भयानक स्थिती जर आज आपल्याकडे झालेली आहे आणि आपण अजूनही सरकारचं, लोकांचं, प्रशासनाचं, नागरिकांचं लक्ष नाहीये की आपण नैसर्गिकरित्या कुठे राहतो। आपण जंगलात राहत होतो, आपला विकास जंगलात झाला, पण आपण हे सर्व तोडायला लागलो। त्याच्यामुळे जे हवामान आहे, तापमान आहे, मोसमी वारे आहेत किंवा जो पाऊस आपल्याकडे येतो तो त्याची अजूनही 50,000 60,000 वर्षापूर्वी जशी होती तशी स्थिती तुम्हाला निर्माण करावी लागेल, तरच ती स्थिती निर्माण होईल। नाहीतर जगातलं तापमान, भयानक तापमान वाढेल। म्हणजे जसं आताच तुम्हाला माहित असेल की मार्च महिन्यामध्ये कधीही सुरुवातीला इतकं तापमान 40 डिग्री पर्यंत झालं नाही। 2022 हा सर्वाधिक तापमानाचा म्हणजे वर्ष राहिलं आणि मार्चच्या शेवटच्या म्हणजे दिवसामध्ये तापमान वाढलं, उष्ण लहरी वाढल्या। हे पहिलं वर्ष आहे गेल्या 50 वर्षामध्ये की जानेवारीच्या एंडमध्ये आणि मार्चच्या सुरुवातीला तापमान वाढ इतकी वाढली आहे आणि उष्ण लहरी निर्माण होत झालेल्या आहेत उत्तरेकडे। तर ही गेल्या 100 वर्षातली पहिली वेळ आहे।
नाही खरंय सर, त्यामुळं आता भविष्यातला धोका लक्षात घेऊन आपण सर्वांनी, तुम्ही, आम्ही आणि पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही ज्या उपाययोजना सांगितल्यात, निसर्गाची काळजी घेतली पाहिजे, हे सारं केलं पाहिजे. धन्यवाद चोपणे सर, तुम्ही ही सगळी सविस्तर माहिती दिलीत, सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी. अकोल्यातील तापमान 40.8 अंशांवर गेलं असून अकोल्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे यांनी. आपण तो आढावा पाहूया. मार्च महिन्याची सुरुवात झाली आणि तापमानाचा पारा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली आहे. अगदी मार्च महिन्यातच तापमानाने 40 ही ओलांडलेली आहे. अकोल्यात राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे आणि 40.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद जी आहे ती अकोल्यामध्ये झालेली आहे. आणि उर्वरित काही दिवस आणखी तापमानाचा जो पारा आहे तो वाढणार असण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे. अकोला, वर्धा, अमरावती या विदर्भातील या जिल्ह्यात तापमान 40 अंशाच्या वर राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागानं वर्तवलेला आहे. उन्हाचा येलो अलर्ट जो आहे तो या जिल्ह्यांना देण्यात आला आहे. तो विदर्भातील जे उर्वरित जिल्हे आहेत येथे देखील तापमानाचा पारा जो आहे तो 1 ते 2 अंश सेल्सिअस जास्त राहू शकतो असा अंदाज जो आहे तो हवामान विभागानं वर्तवलेला आहे. त्यामुळे आपण ही अकोल्याची दृश्य पाहू शकता कशा प्रकारे अकोल्यातील जे जनजीवन आहे ते विस्कळीत झाले आहे तापमानाच्या या पाऱ्यामुळे. दुपारच्या सुमारास अतिशय गजबजलेला हा रस्ता असतो, मात्र आज जो आहे तो विरळ वर्दळ इथं दिसत आहे आणि एकंदरीतच पुढील काही दिवस आणि तापमानाचा पारा वाढताना दिसणार आहे. आणि या तापमानात बाहेर पडू नका, दुपारच्या सुमारास कामं टाळा असं आवाहन जे आहे ते हवामान विभागानं केलेलं आहे. एकंदरीतच तापमानाचा जो पारा आहे तो मार्चच्या सुरुवातीलाच अगदी वाढायला सुरुवात झाली आहे. जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला.